नेहमीच्या त्याच इडल्या खाऊन कंटाळा आला असेल तर हे पहा, काय सुरेख इडल्या दिसत आहेत. इथे आपण तांदळाचा वापर न करता नाचणी वापरून या इडली केलेल्या आहेत. त्यामुळे हेल्दी तर आहेतच, पण नेहमीच्या इडलीप्रमाणे मऊसूत असून करायलाही खूप सोपे आहेत. नमस्कार, मी स्मिता तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते युअर रेसिपी बुकमध्ये. आणि आज आपण बनवतोय नाचणीची इडली. इथे आपण नाचणी भिजत न घालता किंवा फर्मेंटेशन न करता अगदी झटकेपट इडली बनवतोय. यामध्ये मी सोडा किंवा इनो सुद्धा वापरलेला नाहीये. इडलीला छान असा तडका दिलाय, त्यामुळे याच्या चवीमध्ये सुद्धा खूप सुरेख आणि सुंदर असा फ्लेवर येतो. खायला अप्रतिम तर लागतातच, पण दिसायलाही तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर दिसतायत. चला तर मग पटकन बघूयात ही नाचणीची इडली कशी करायची. तर त्यासाठी इथे मी घेतले नाचणीचं पीठ 1 वाटी. नाचणी न धुता आपण गहू किंवा ज्वारी दळून आणतो, अगदी त्या पद्धतीनंच गिरणीतून याला मी बारीक दळून आणलेलं आहे. याऐवजी तुम्ही विकतचं नाचणीचं पीठ वापरलं तरी चालेल. यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धी वाटी बारीक रवा. बारीक रवाच वापरायचा आहे, जाड रवा वापरायचा नाही. आणि जर घरी बारीक रवा नसेल तर जाड रवा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आणि मग वापरायचा. यासोबत यामध्ये घालायचं आहे 3 चमचे तांदळाचं पीठ. आणि आता याला चांगलं एकजीव असं मिसळून घेऊ. आता हे नाचणीचं पीठ आपण रात्रभर फर्मेंट करण्यासाठी ठेवणार नाहीये किंवा यामध्ये इनो, सोडा काहीच वापरणार नाही. त्यामुळे इथे मी वापरते 1 वाटी दही. दही घेत असताना मात्र खूप आंबट किंवा खूप गोड घ्यायचं नाही. चांगलं ताजं फ्रेश दही वापरायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फ्रीजमधलं दही न वापरता साधं रूम टेम्परेचरला थंड झालेलं दही वापरायचं. तर इथे मी 1 वाटी दही चांगलं रवीने घुसळून घेतलंय आणि मग यामध्ये वापरलेलं आहे. याला सुरुवातीला या दह्यामध्येच एकत्र मिसळून घेऊया. हे सगळं एकत्र छान मिक्स करून झालं की यामध्ये आपल्याला घालायचंय पाणी. तर सारख्याच वाटीने मी इथं सुरुवातीला अर्धी वाटी पाणी घेतलंय. सगळं पाणी एकदम घालायचं नाही, लागेल तसं थोडं थोडं पाणी यामध्ये ऍड करायचंय. तर सुरुवातीला आपण पाव वाटी पाणी घातलं, एवढंच मिसळून घेऊयात. उरलेलं पाव वाटी पाणी सुद्धा मी यामध्ये घालून याला मिसळून घेतलं. आता यामध्ये आणखीन पाण्याची गरज आहे, त्यामुळे मी सारख्याच वाटीने पुन्हा अर्धी वाटी पाणी घेतलं. गरज वाटेल तितकंच पाणी यामध्ये घालायचंय. बॅटर आपल्याला खूप पातळ किंवा खूप सैलसर करायचं नाही. याशिवाय यामध्ये घातलेला रवा भरपूर पाणी शोषून घेतो, तर त्या पद्धतीनं आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचंय. तर या कन्सिस्टन्सीमध्ये मी पीठ भिजवून घेतलं. एवढं पीठ भिजवण्यासाठी मला सारख्याच वाटीने 1 वाटी पाणी लागलं. पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. चमच्याने मिश्रण वर घेतलं. याचे मोठे मोठे थेंब पडल्यासारखं हे खूप वेळाच्या अंतरानं खाली पडत आहे. इतकं घट्टसर पीठ हे आपण ठेवलेलं आहे. याच्यामध्ये रवा घातलाय. रवा अजून पाणी शोषून घेईल आणि हे पीठ अजून घट्ट होऊ शकतं. तर आता तुमचा रवा किती पाणी शोषून घेतो त्या पद्धतीनं हे पीठ घट्ट किंवा पातळ होईल. यावर आता प्लेट झाकूयात आणि याला 10 ते 15 मिनिटं चांगलं भिजत ठेवूयात. आता इडली सोबत खाण्यासाठी मस्त खमंग अशी खोबऱ्याची चटणी आपण करतोय. तर त्यासाठी इथं अर्धी वाटी खोबरं घेतलंय मी. खोबऱ्याचा साल काढून त्याचे बारीक काप केलेले आहेत. पाव वाटी फुटाण्याची डाळ, 1 इंच आल्याचा तुकडा, त्याचे साल काढून मी असे बारीक काप केलेले आहेत. आणि लहान आकाराच्या 3 हिरव्या मिरच्या. मिरच्या मोठ्या असतील तर 2 वापरा किंवा आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आता हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. चवीनुसार मीठ घालायचंय. आता यामध्ये गरजेनुसार पाणी घालून शक्य होईल तितकं बारीक असं हे वाटून घेऊ. तर या पद्धतीनं इतकं बारीक असं हे मिक्सरमध्ये मी फिरवून घेतलं. एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात. नारळाच्या पाठीचा भाग आपण काढून घेतला होता, त्यामुळे चटणी अगदी पांढरी शुभ्र दिसते. तुम्हाला जर पाठीचा भाग काढायचा नसेल तर त्यासहित वापरले तरी चालेल. हे पहा, या पद्धतीनं मी चटणी पातळ ठेवलेली आहे. खूप घट्ट नाहीये किंवा खूप पाण्यासारखी पातळ नाहीये. आता यासाठी लागणारा तडका करायचा आहे. तर त्यासाठी इथं मी तडका पॅनमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करत ठेवलंय. तेल गरम झालं की यामध्ये सुरुवातीला आपल्याला 15 ते 20 काजूच्या पाकळ्या फ्राय करून घ्यायच्या आहेत. खूप जास्त लालसर किंवा कुरकुरीत होईपर्यंत नाही, हलका सोनेरी रंग येईपर्यंत याला मी तळून घेतलं. याला काढून एका प्लेटमध्ये बाजूला ठेवूयात आणि उरलेल्या तेलामध्ये चटणीसाठी तडका तयार करू. तेल खूप गरम आहे, त्यामुळे मी गॅस बंद केलाय. यामध्ये घालायचे अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे आणि मोहरी चांगले तडतडले. अर्धा चमचा उडदाची डाळ, 2 सुक्या मिरच्यांचे तुकडे, 4 ते 5 कढीपत्त्याची पाने आणि 1 छोटा चमचा हिंग. फोडणी थोडीशी मिसळून घेऊयात आणि हा तयार करून घेतलेला तडका आपल्या चटणीवरती घालायचा आहे.
याला मिसळून घेऊयात आणि इडली सोबत खाण्यासाठी नारळाची चटणी आपली तयार झाली. आता ही चटणी थोडा वेळ बाजूला ठेवूयात आणि इडलीच्या बॅटरसाठी आपल्याला तडका लागणार आहे तो सुद्धा लगेच करून घेऊ. तर त्याच तडका पॅनमध्ये मी 2 मोठे चमचे तेल गरम करून घेतलं. यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, 1 चमचा उडदाची डाळ, 1 चमचा चणा डाळ, पाव चमचा हिंग आणि सोबतच यामध्ये घालायचं आहे थोडंसं किसलेलं गाजर आणि सगळ्यात शेवटी यामध्ये घालायचं आहे कढीपत्त्याची पाने. कढीपत्त्याची पाने आपल्याला कुरकुरीत नाही करायची, फक्त यांचा स्वाद हवा आहे. याला मिसळून घ्यायचं आणि इथे मी गॅस आता बंद केलाय. इडलीसाठी लागणारा तडका आपला तयार झाला. याला गार होऊ द्यायचंय किंवा थोडंसं कोमट झालं तरी चालेल आणि तोपर्यंत आपण इडलीसाठी लागणारं बॅटर कसं तयार झाले ते पाहूयात. तर 15 मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता इडलीचं पीठ व्यवस्थित असं भिजलेलं आहे. रव्याने बरंचसं पाणी शोषून घेतलंय पण तरीही पिठाची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे. पण तुमच्या रव्याने जर पाणी जास्त शोषून घेतलं असेल आणि पीठ खूप घट्ट होऊन ड्राय झाल्यासारखं झालं असेल तर 1-2 चमचे पाणी यामध्ये घालायचं आहे आणि या पद्धतीने पिठाची कन्सिस्टन्सी करून घ्यायची आहे. आता यामध्ये पाणी घालायची गरज नाही, पीठ अगदी बरोबर आहे. चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि तयार करून घेतलेला तडका थोडासा कोमट झालाय त्यामध्ये घालायचा आहे आणि याला मिसळून घ्यायचं आहे. इडलीसाठी लागणारं पीठ आपलं तयार झालेलं आहे. आता आपण इडलीच्या साच्याला तेलाने ग्रीस करून घेऊ. तेल खूप जास्त लावायचं नाही, अगदी थेंबभरच तेल लावायचं आहे. म्हणजे मग इडली पटकन साच्यातून निघतात आणि खूप जास्त तेलकटही होत नाहीत. तर इथं अगदी थेंबभर तेल मी साच्याला लावून घेतलंय. आता यावरती तळून घेतलेल्या काजूच्या पाकळ्या ठेवूयात. प्रत्येक ह्याच्यावरती तुम्ही एक ठेवली तरी चालेल, पण इथं मी प्रत्येक इडलीला 2-2 काजूच्या पाकळ्या लावलेल्या आहेत. तर इथं आपण नाचणीच्या इडली करतोय आणि त्या थोड्याशा लालसर किंवा थोड्याफार काळपट दिसतात, त्यामुळे त्या आकर्षक वाटत नाहीत आणि खाव्याशा वाटत नाहीत. म्हणून इथं आपण याला काजूच्या पाकळ्या आणि थोडंसं गाजराचा किस लावून घेतोय. म्हणजे दिसायलाही आकर्षक दिसतात आणि लहानच काय पण मोठ्या लोकांना सुद्धा पटकन खाण्याची इच्छा होते. या इडलीच्या साच्यामध्ये मी काजूच्या पाकळ्या आणि थोडंफार गाजराचा किस घालून घेतला. आता तयार करून घेतलेलं मिश्रण यावरती घालायचं आहे. तर अगदी थोडं थोडं मिश्रण मी या इडलीच्या साच्यात भरून घेतलं आणि पहिली प्लेट तयार करून घेतली. याच पद्धतीने बाकीच्या प्लेट सुद्धा तयार करून घेऊ. इथे मी 3 प्लेटमध्ये इडलीचं पीठ भरून घेतलेलं आहे. इडलीच्या भांड्यामध्ये ग्लासभर पाणी मी गरम करण्यासाठी आधीच ठेवलं होतं. त्या पाण्याला चांगली उकळी आली आहे. आता यामध्ये तयार करून घेतलेल्या इडलीच्या प्लेट ठेवायच्या आहेत. वर झाकण ठेवायचं आहे आणि मध्यम आचेवरती याला 10 ते 15 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे. किंवा मग तुमच्या इडलीच्या पात्रामध्ये नेहमीच्या ज्या तांदळाच्या इडली वाफवण्यासाठी किंवा शिजण्यासाठी जितका वेळ लागतो त्या पद्धतीने याला वाफवून घ्यायचं. वेळ तेवढाच लागतो. तर इथं 10 ते 15 मिनिटं झालेत आणि तुम्ही पाहू शकता इडली आपली व्यवस्थित शिजलेली आहे. सगळ्या प्लेट भांड्यातून बाहेर काढून घ्यायचे आणि पूर्णपणे गार करून घेऊ. लक्षात घ्या प्लेट पूर्ण गार झाल्यावरतीच इडली प्लेटमधून काढून घ्यायची. जर तिला गरम असताना किंवा कोमट असताना काढायला गेलात तर इडली पटकन निघत नाही आणि ती खूप तुटते. प्लेट पूर्णपणे थंड झाली आहे. आता यामधून इडली काढून घेऊ. इडली पहा पटकन निघते आणि अजिबात साच्याला चिकटलेली नाहीये. रंगही अतिशय सुरेख आलाय काजूमुळे आणि या गाजराच्या किसमुळे. तर अतिशय आकर्षक अशा या इडल्या दिसत आहेत. खायलाही तितक्याच मऊलुसलुशीत लागतात. सगळ्या इडली याच पद्धतीने प्लेटमधून काढून घेऊयात आणि तयार करून घेतलेल्या खोबऱ्याच्या चटणीसोबत सर्व्ह करूयात. सांबारसोबत खायला सुद्धा अप्रतिम अशा लागतात. इडलीसाठी धान्य भिजत घालणं, ते मिक्सरला बारीक करणं, ते फर्मेंटेशनसाठी ठेवणं, या सगळ्या गोष्टींचा जर तुम्हाला कंटाळा येत असेल तर या पद्धतीने नाचणीची इडली नक्की करून पहा. सकाळच्या घाईगडबडीत नाश्त्यासाठी करायला अतिशय उत्तम पर्याय आहे. अगदी झटकेपट तयार होतात आणि खायलाही अप्रतिम लागतात. चला तर मग या अशा इडलीच्या रेसिपीसोबत निरोप घेऊयात आणि पुन्हा भेटूयात नवीन छान छान रेसिपीसोबत. तोवर धन्यवाद.